गाईस आम्ही संध्याकाळचं जेवण करायला आलोय कोलिनबाईच्या इथे, हे नलिनी काकूच्या इथे. आता यांच्या रेस्टॉरंटचं जेवण टेस्ट करून यांना आपण रिव्ह्यू देऊया. ठीक आहे. शक्ल तो अच्छी कर, वीडियो में शक्ल नहीं मांगते लोग। इग्नोर दिस टॉक्सिक पीपल. क्या क्या इग्नोर टॉक है कम ऑन इथंच मी त्यांचे व्हिडिओ बघते. लोक मला काय म्हणतात, काय झालेलं. बघायला तर खूप ऑथेंटिकच वाटतंय, म्हणजे असं घरगुती असं वाटतं. ब्लॉग बनवताना माझ्या मावशी रासायला खूप हे बघा, ही माझी बाकीची फॅमिली आहे. आणि बघूया आता टेस्ट करून जेवण. बसायला जागा तर दिसत नाही इकडे, आहे तसं फुल आहे, म्हणजे असं काय ना काय चांगलं. लेट्स सी. अरे गाइस क्या गाइस, बघा हे मला किती रिस्पेक्ट देतात. हां. बोलो कैसे करना है. प्लीज आप सो जाइए, मस्त बैठिए नहीं. झाल्यानंतर आम्ही ऑर्डर केलं होतं पॉम्पलेट, फ्राईड राईस जे की कोलंबीचे होते, आणि क्रॅब्स आणि मोदक डेझर्टसाठी होते. पण खरं सांगायला गेलं तर जेवण जराही टेस्टी नव्हतं. जे त्यांनी फ्राईड राईस दिला होता तो म्हणजे असं होता की फोडणीचा भात जो कांदा टमाट्यामध्ये आपण खरी बनवतो, आणि त्यांनी जे मोदक दिले होते ते स्वीट नव्हते. क्रॅब्स जे होते ते वाफवले होते, म्हणजे पाण्यावरती आपण शिजवून घेतो आणि मग त्याच्यावरती काळा मसाला जातो जो की कडू लागत होता. सो जेवण काही खास नव्हतं, आम्हाला नाही आवडलं. इवन आम्हालाच नाही, आमच्या फॅमिलीमध्ये कोणालाही एकही गोष्ट आवडलेली नाही आहे. सो यानंतरला आम्ही कधी इकडे येणार सुद्धा नाही आणि रेकमेंड सुद्धा करणार नाही. थँक्यू, बाय बाय.